मारहाण करत सोन्याची चेन आणि मोबाईल हिसकावले. 48 तासात पोलिसांनी गजाआड केले. माढा तालुक्यातील वरवडे ते होळे या रस्त्यावरून जात असताना होळे गावच्या पुलानजीक आल्यानंतर बिगर नंबर प्लेट असलेल्या मोटरसायकलवर येऊन अनोळखी चोरट्यांनी "तू आमच्या अंगावरती का थुंकला" असं म्हणत गाडीतून खाली ओढत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून 6 तोळ्याची चेन, अंदाजे किंमत 4,50,000 व 2 मोबाईल, अंदाजे किंमत 4,65,000 असे एकूण 9,50,000 रुपयाचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेला होता. ही घटना 11/4/2026 रोजीच्या रात्रीच्या सुमारास घडली होती. याबाबत ऋषिकेश गाडे, राहणार गुंपवाडी, तालुका लातूर यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या संदर्भात तपासाकरिता IPS परिवीक्षाधीन अधिकारी राहुल आत्राम यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांच्याकडे देण्यात आला होता. या तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल विलास नालावडे, संदीप गिरमकर, सूरज मुलानी, मोहन तळेकर यांचे पथक नेमले होते. सदर गुन्ह्यातील आरोपी हे CCTV फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे पुणे जिल्ह्यातील असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पथकाने शिरूर, गोलेगाव, गुणाट, निमोणे, नावरा परिसरात शोध घेत असताना पिंटू उर्फ लक्ष्मण भीमा गायकवाड, योगेश अनिल भोसले यांना ताब्यात घेत कौशल्यपूर्ण तपास करत गुन्ह्यात चोरीस गेलेली सोन्याची चेन व गुन्ह्याकामी वापरलेले वाहन अशोक लेलन बडा दोस्त जप्त करत आरोपींना अटक केली आहे. सदरील कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अवघ्या 48 तासात हा गुन्हा उघडकीस आणल्यानं पोलिसांचं कौतुक होत आहे. दरम्यान या जबरी चोरीतील आरोपींना माढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माननीय अनय कुलकर्णी यांच्यासमोर हजर केले असता माननीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी 4 दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.